नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत आर्टिकल नंबर 16। मी मागील लेक्चरमध्ये सांगितलं त्या पद्धतीने लक्षात घ्या की आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 ही दोनही कलम भेदभावापासून परावृत्त करतात। आर्टिकल 15 आणि 16 दोनही कलम सांगतात की तुम्ही कोणत्याही पद्धतीने भेदभाव करता कामा नये। मात्र या ठिकाणी एक छोटासा मायन्यूट डिफरन्स आहे, खूप छोटासा फरक आहे, जो खरं तर परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ही कलम महत्वाची आहेत। आपल्या संविधानात नेमकं काय दिलंय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। सो ही जी कलम मी घेतो ही फक्त परीक्षेच्या सोयीने न घेता या कलमांचा उद्देश आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या आर्टिकल्स बद्दल, आपल्या कलमांबद्दल, आपल्या संविधानाबद्दल जागृत करणं, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हा सुद्धा या सगळ्या सिरीजचा मुख्य उद्देश आहे। तर मित्रांनो, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 मध्ये काय फरक आहे? सोपा फरक आहे। आर्टिकल 15 हे सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं। रस्त्यावरनं चालणं, विहिरीतलं पाणी घेणं, हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जाणं, या सगळ्या प्रकारचे जे सर्वसामान्य भेदभाव आहेत, आपल्या जनरल लाईफमध्ये ज्या सगळ्या प्रकारचे भेदभाव आपल्यावरती इम्पोज केले जातात, लादले जातात, त्याबद्दल आर्टिकल 15 आहे। तर आर्टिकल 16 विशिष्ट आहे। आर्टिकल 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावांबद्दल बोलतं। हे आर्टिकल 16 स्पष्टपणे काय सांगतं? सरकारी नोकऱ्या देत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये याबद्दल आर्टिकल 16 स्पेसिफिकली बोलतं। म्हणजे आर्टिकल 16चं काय म्हणणं आहे? सरकारी नोकरी मिळत असताना भेदभाव करता कामा नये। चला, आपण यात काय शब्द दिलेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आर्टिकल 16 कशाबद्दल आहे? तर हे आहे सार्वजनिक सेवा योजनाच्या म्हणजे सरकारी नोकऱ्यांच्या बाबींमध्ये समान संधी, म्हणजे सरकारी नोकरी मिळत असताना प्रत्येकाला, सर्वांना समान संधी मिळायला हवी। सरकारी नोकरी मिळत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये याबद्दल आर्टिकल 16 आहे। आपण थोडंसं याच्या विस्तृतमध्ये जाऊया, हे काय म्हणतं पाहूया। चला, आता आर्टिकल 16 काय म्हणतं? आर्टिकल 16 म्हणतं राज्याच्या नियंत्रणाखालील, म्हणजे आर्टिकल 16 हे आणखीन खाजगी संस्थांबद्दल बोलत नाहीये। कशाबद्दल बोलतंय? सरकारी नोकऱ्या राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही, इथं स्कोप अनलिमिटेड आहे, विशिष्ट सांगितलं। काय सांगितलं? की कोणत्याही राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती, म्हणजे नोकरी किंवा नियुक्ती या संबंधीच्या बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल। सर्वांना समान संधी असेल का? नाही। कुणाला समान संधी असेल? सर्व नागरिकांना समान संधी असेल। म्हणजे इथं तुमचा प्रश्न फ्रेम करताना जर समजा आयोगानं असं टाकलं सर्वांना समान संधी असेल तर ते वाक्य चुकीचं असेल। आर्टिकल 16 हे फक्त कुणाला लागू होतं? आर्टिकल 16 फक्त भारतीय नागरिकांना लागू होतं। मागे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आर्टिकल 15, 16, 19, 29 आणि 30 ही सर्व कलम अशी आहेत जी फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच लागू होतात, इतर कुणालाही लागू होत नाहीत। किंवा आर्टिकल 15 पासून ते 30 पर्यंत जे फंडामेंटल राईट आहेत हे फंडामेंटल राईट फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहेत, इतरांना हे फंडामेंटल राईट्स उपलब्ध नाहीत। मग 16 सांगतं की फक्त सारखा भारतीय नागरिकांना समान संधी असेल, इतरांना समान संधी नसेल, किंवा समान संधी असेल पण समजा त्या ठिकाणी इतरांना समान संधी मिळाली नाही म्हणून या नागरिकांना कोर्टाकडे जाण्याचा अधिकार असणार नाही। कोर्टाकडनं त्यांना कोणत्याही प्रकारची रेमेडी, कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळणार नाही। याचा दुसरा पॉइंट काय म्हणतो पहा, कोणताही नागरिक, मी तुम्हाला मागे सांगितलं तसं आर्टिकल 16 फक्त नागरिकांना उपलब्ध आहे। कोणताही नागरिक केवळ म्हणजे फक्त धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून, यापैकी कोणत्याही एका कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखालील म्हणजे सरकारी कोणतीही सेवा योजना किंवा पद यांच्याकरिता अपात्र असणार नाही, अथवा त्यांच्या बाबतीत त्याला कोणतेही प्रतिकूल असा भेदभाव केला जाणार नाही। म्हणजे त्याला या कारणावरून अपात्र ठरवले जाणार नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकूल भेदभाव केला जाणार नाही, हे आर्टिकल 16 मधला पॉइंट म्हणतो। कशासाठी? सरकारी नोकऱ्यांसाठी। आता याला थोडंसं आणखीन आपण पुढे जाऊन स्टडी करूया। काही गोष्टी घटना दुरुस्ती करून ऍड केलेल्या आहेत, त्या थोड्या महत्वाच्या आहेत। आता पहा,
हा जो पुढचा पॉइंट आहे हा केव्हा ऍड झालेला आहे? हा ऍड झालेला आहे 7वी घटनादुरुस्ती 1956. महत्वाची घटनादुरुस्ती आहे, लक्षात ठेवा. 7वी घटनादुरुस्ती 1956 काय म्हणते बघा. या अनुच्छेदातील म्हणजे या आर्टिकल मधील, कोणतं आर्टिकल आपण पाहतोय? आर्टिकल नंबर 16. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे आर्टिकल 16 मध्ये काय दिलंय यामुळे, थोडक्यात काय आहे, हा जो तिसरा उपकलम आहे हा आर्टिकल 16ला अपवाद आहे. आता काय म्हणतं पहा, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखादा राज्य किंवा संघ राज्य क्षेत्र यांच्या शासनाच्या अथवा त्यातील कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील एखाद्या वर्गाच्या किंवा वर्गांच्या पदावरील सेवा योजन किंवा नियुक्ती यांच्या संबंधात अशा सेवा योजनाच्या किंवा नियुक्तीपूर्वी त्या राज्यातील किंवा संघ राज्य क्षेत्रातील निवासाविषयी एखादी आवश्यकता विहित करणारा, हे महत्वाचं पहा, त्या राज्यातील किंवा संघ राज्य क्षेत्रातील निवासाविषयी एखादा विहित करणारा कोणताही कायदा करण्यास संसदेला प्रतिबंध असणार नाही. संसदेवर कोणतंही बंधन असणार नाही. म्हणजे काय आहे, समजा एखादं राज्य आहे किंवा एखादी युनियन टेरिटरी आहे आणि त्या राज्य किंवा युनियन टेरिटरीमध्ये काही नोकऱ्या, काही पदं, काही सेवा योजना अशी आहेत की ज्या ठिकाणी फक्त त्या राज्यातील किंवा त्या संघ राज्य क्षेत्रातील व्यक्तीलाच नोकरी मिळायला हवी, असं काही कारणं आहेत, जे कारणं जेन्युइन आहेत, जे कारणं योग्य आहेत, जे कारणं न्याय्य आहेत, रास्त आहेत, कायद्यानुसार संविधानानुसार त्यांना मान्यता आहे. तर अशा वेळी नॉर्मली आर्टिकल 16 काय म्हणतं पहा, इथं पहा आर्टिकल 16 काय म्हणतं, इथे एक शब्द दिलाय पहा. काय शब्द आहे? जन्मस्थान. बरोबर आहे. जन्मस्थानावर तुम्ही भेदभाव करता कामा नये. आणि लगेच यातला पुढचा पॉईंट काय म्हणतो? पुढचा पॉईंट हे म्हणतो की एखादी नोकरी देत असताना जर समजा संसदेला वाटतंय की तो व्यक्ती त्या राज्यातील किंवा संघ राज्य क्षेत्रातील निवासी असावा किंवा निवासी असणाराच एखादा कायदा केला जावा, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर समजा संसदेने एखादा कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये सांगितलं की ही पर्टिक्युलर नोकरी, हे पर्टिक्युलर पद, हे पर्टिक्युलर सेवा योजन यासाठी हा व्यक्ती या राज्यामधील निवासी असावा, तरी सुद्धा त्या कायद्यामुळे जर आर्टिकल 16 भंग होत असेल तरी सुद्धा त्या कायद्याला मान्यता देण्यात येईल. सोप्या भाषेमध्ये सांगू का, तर आर्टिकल 16चा तिसरा क्लॉज काय म्हणतो? हा म्हणतो संसद कायदा करून एखाद्या राज्यामध्ये एखाद्या सरकारी नोकरीसाठी तो व्यक्ती त्या राज्यातील किंवा त्या युनियन टेरिटरीमधील रहिवासी असावा, डोमिसाईल असावा, या प्रकारचं बंधन संसद टाकू शकते की तो व्यक्ती त्या राज्यामधीलच रहिवासी किंवा डोमिसाईल असावा असं बंधन टाकू शकते. आणि हे बंधन जरी केलं तरी सुद्धा यामुळे आर्टिकल 16चा भंग होणार नाही. याचा अर्थ काय? संसद कायदा करून एखाद्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी तो व्यक्ती त्या राज्याचा रहिवासी असावा असं कंपल्शन संसद करू शकते. याच्या अंतर्गत आंध्र प्रदेश या राज्यासाठी कायदा करण्यात आलेला होता. आता याचा पुढचा पॉइंट काय म्हणतो पहा, लक्ष देऊन. चौथा क्लॉज काय म्हणतो? या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, आर्टिकल 16च्या कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सरकारी नोकरी सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागास वर्गाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा मागास वर्गाकरिता नियुक्त्या किंवा पदे राखून ठेवण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे जर समजा आर्टिकल 12 मधलं जे स्टेट आहे याला जर वाटलं की एखादा मागासवर्ग त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर नोकरीमध्ये, सेवा योजनेमध्ये, त्या पदामध्ये पर्याप्त ऍडिक्वेटली प्रतिनिधित्व नाहीये, तर अशा वेळी ती पर्टिक्युलर पद किंवा त्या पर्टिक्युलर नियुक्त्या त्या विशिष्ट मागासवर्गासाठी राज्य राखून ठेवू शकतं. यामुळे आर्टिकल 16चा भंग होणार नाही. आता पुढचं, यातला पुढचा पॉईंट काय म्हणतो त्याच्या अगोदर एक पॉईंट तुम्हाला सांगतो, इथं लक्षात घ्या. महत्वाचा पॉईंट आहे. हा जो पॉईंट केव्हा ऍड झालाय? 77वी घटनादुरुस्ती 1995 ला ऍड झालेला आहे. 77वी घटनादुरुस्ती 1995 काय म्हणतोय पहा. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे आर्टिकल 16 मध्ये काय दिलं, यामुळे राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये ज्या अनुसूचित जातींना किंवा अनुसूचित जनजातींना त्या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यात आलेले नसले, त्यांना राज्याच्या नियंत्रणाखालील सेवांमध्ये
पदांच्या कोणत्याही वर्गामध्ये किंवा वर्गांमध्ये परिणामस्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नती देण्यासंदर्भात, म्हणजे पदोन्नती कशी दिलेली, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी. काय शब्द आहे, कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी. ज्येष्ठतेसह पदोन्नतीसाठी आरक्षण करण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे या ठिकाणी शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब साठी सुद्धा या प्रकारच्या जागा राखून ठेवल्या जाऊ शकतात. पण या राखून ठेवताना कॉन्सिक्वेन्शियल सिनियरिटी म्हणजे कोणत्याही व्यक्तीला उठून तिथं बसवलं जाणार नाही. शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब मधल्या कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी पदोन्नती दिली जाणार नाही. जी लोक त्या ठिकाणी सेवा ज्येष्ठतेनुसार लागू होतात त्याच लोकांना त्या ठिकाणी पदोन्नती देण्यात येईल. ही तरतूद 77व्या घटना दुरुस्तीने ऍड केलेली आहे. आता पुढचं महत्वाचं आहे चौथा खंड मधलं क, हे आपण ऍड केलेलं आहे 85वी घटना दुरुस्ती 2001. हे काय म्हणतं बघा, या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे राज्याला खंड 4 म्हणजे मघाचा कलम चौथा उपकलम किंवा खंड 4 क अन्वये आरक्षणासाठी केलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार म्हणजे आरक्षण केले काही जागांसाठी, एखाद्या वर्षात भरण्यासाठी म्हणून काही पदं राखून ठेवलेली आहेत, परंतु त्या वर्षात रिक्त राहिलेल्या म्हणजे जागा राखून ठेवल्यात पण त्या वर्षी काही कारणामुळे जागा भरू शकल्या नाही. जागांच्या बाबतीत पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षांमध्ये भराव्याच्या रिक्त जागांचा एक स्वतंत्र वर्ग म्हणून विचारात घेण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. थोडक्यात काय, समजा या वर्षी राज्य सरकारने शेड्युल्ड कास्टसाठी एखाद्या जलसंधारण विभागामध्ये 50 जागा राखून ठेवल्या होत्या, पण काही कारणास्तव त्या 50 जागा भरल्या गेल्या नाही. तर या वर्षी ज्या जागा भरल्या गेलेल्या नाहीयेत या जागा पुढच्या वर्षीच्या जागा आहेत त्यात काउंट होणार नाहीत. पुढच्या वर्षी जागा कम्प्लिटली सेपरेट असतील, या वर्षी जागा सेपरेट ऍड केल्या जातील. म्हणजे पुढच्या वर्षी 30 जागा आहेत आणि मागच्या वर्षी भरल्या न गेलेल्या 50 जागा आहेत, तर पुढच्या वर्षी मागच्या 30 आणि पुढच्या 50 असा 80 जागांसाठी स्वतंत्र वर्ग काढण्यात येईल. इथं गंमत काय, आणि अशा वर्गातील रिक्त जागा ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरविण्याकरिता त्या वर्षातील इतर रिक्त जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाहीत. म्हणजे त्या पर्टिक्युलर जागा भरल्या गेल्यामुळे जर आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा वर जातीये तरी सुद्धा ती मान्य असणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही टार्गेट 30च ठेवलं होतं पण मागच्या वर्षी 50 आल्या, त्यामुळे आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त गेलीये हे मानलं जाणार नाही. म्हणजे एखाद्या वर्षी रिक्त राहिलेल्या जागा या पुढच्या वर्षी तुम्ही स्वतंत्र भरू शकता. यामुळे आरक्षणाची मर्यादा वर गेली तरी सुद्धा चालतं, याला कोणत्याही पद्धतीने प्रतिबंध असणार नाही, याला कोणत्याही पद्धतीने विरोध केला जाणार नाही. आता यातला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे 5वा मुद्दा. हा थोडा महत्वाचा आहे, लक्ष देऊन पाहूया. या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एखाद्या धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कारभाराशी संबंधित, आपण कशाबद्दल बोलतोय, रिलिजियस इन्स्टिट्यूशन, डिनॉमिनेशनल इन्स्टिट्यूशन, संबंधित असलेल्या पदाचा किंवा तिच्या शासक मंडळाचा कोणताही सदस्य म्हणजे विशिष्ट धर्माची अनुयायी असणारी किंवा एखाद्या विशिष्ट संप्रदायाची व्यक्ती असली पाहिजे अशी तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही. म्हणजे समजा एखादी रिलिजियस संस्था आहे, एखादी सांप्रदायिक संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्या संस्थेचं म्हणणं आहे की या पर्टिक्युलर धर्मसंस्थेवरती आमच्या धर्मातील, आमच्या संप्रदायातील आमची अनुयायी असणारी ही विशिष्ट व्यक्तीच त्या ठिकाणी नेमणूक केली जावी, विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वर्गातील व्यक्तीचीच नेमणूक केली जावी असं जर त्या ठिकाणी म्हणणं असेल तर त्या पर्टिक्युलर केसमुळे यामुळे आर्टिकल 16 भंग होते असं मानलं जाणार नाही. आणि त्या विशिष्ट धर्मातील, संप्रदायातील, वर्गातील व्यक्तीची नेमणूक त्या धार्मिक किंवा त्या सांप्रदायिक संस्थेमध्ये केली जाईल. यामुळे आर्टिकल 16 जरी भंग होत असेल तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी विरोध केला जाणार नाही. तुम्हाला एक पॉइंट लक्षात येतोय का की आर्टिकल 16 फक्त एक वाक्य नाही सांगत सरकारी नोकऱ्यांमधील भेदभाव. आर्टिकल 16 त्या प्रत्येक बाबीला सुद्धा तपासतं की ज्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही योग्य पद्धतीने त्याला ऍड्रेस करायला हवं. यासारखे खूप सगळी कलमं घेऊन मी आता जास्तीत जास्त येणार आहे. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.